लखनौमधल्या कोचिंग क्लास दुर्घटनेनंतर पुढारी न्यूजनं केलेल्या पडताळणीमध्ये महाराष्ट्रातलं धक्कादायक वास्तव समोर आलंय। राज्यातील खासगी शिकवणी वर्गांच्या नोंदणी, नियमन आणि सुरक्षा निकषांसाठी तयार करण्यात आलेलं शिकवणी विधेयक तब्बल 9 वर्षांपासून लाल फितीत अडकलेलं आहे। परिणामी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी अद्याप कोणताही स्वतंत्र कायदा अस्तित्वात नाहीये आणि या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून लखनौच्या दुर्घटनेनंतर या रखडलेल्या विधेयकाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत, या संदर्भातले तपशील देतील। किरण, विक्रांत, आता सध्याच्या घडीला लखनौ या ठिकाणी जी घटना घडलेली आहे तिला अवघे काही तास झालेले आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। यापूर्वी देखील अशा स्वरूपाची घटना गुजरात या ठिकाणी घडलेली होती आणि त्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये या सगळ्या कोचिंग क्लासेसचा मुद्दा उपस्थित झालेला होता। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 वर्षांपूर्वी 9 वर्षांपूर्वी याबाबतचं जे एक विधेयक आणू पाहत होतं ते लालफितीमध्ये अडकल्याचं या सगळ्या निमित्तानं समोर येत आहे। यामध्ये काही महत्वाच्या बाबी आहेत ज्याचा या सगळ्या विधेयकाशी संबंध आहेत। साधारणपणे 1999 मध्ये जनहित याचिका एका स्वयंसेवी संस्थेने केलेली होती। त्या संस्थेचं नाव होतं फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन। या संस्थेनं 1999 साली या सगळ्या कोचिंग क्लासेसच्या अनुषंगानं एक जनहित याचिका केलेली होती। या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतलेली होती आणि तातडीनं याबाबतची समिती स्थापित करण्याच्या सूचना केलेल्या होत्या आणि त्या सगळ्या अनुषंगानं प्राध्यापक अशोक प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेलेली होती आणि त्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर खासगी शिकवणी वर्गास प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनानं नंतरच्या काळामध्ये 17 ऑक्टोबर 2000 ला एक अध्यादेश काढलेला होता। ज्या अध्यादेशामध्ये या सगळ्या कोचिंग क्लासेसच्या अनुषंगानं जे नियमावली आहे एक प्रकारे ती करण्याचा प्रयत्न झालेला होता। मात्र वारंवार अशा स्वरूपाच्या ज्या वेळेला घटना घडत गेल्या, जे सुरक्षेच्या दृष्टीने जे पाऊल उचललं गेलं पाहिजे किंवा त्याची खबरदारी घेतली पाहिजे, त्या सगळ्या अनुषंगानं आणखी पुढे जाऊन कठोर भूमिका घेऊन याबाबतचं नियमन करावं अशा अनुषंगाने 2017च्या दरम्यान याबाबतची एक पुन्हा हालचाल सुरू झाली। 17 ऑक्टोबर 2022च्या अध्यादेशाच्याच अनुषंगाने पुढे कारवाई करण्याचा जो पुढे विचार झाला त्यामध्ये साधारणपणे जर बघितलं तर पुन्हा एकदा शासनाने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि ते जे अध्यादेश काढले गेलेले होते त्याच सगळ्या अनुषंगाने विधेयक त्यामध्ये रूपांतरित व्हावं अशा स्वरूपाचं एकूण त्यामध्ये म्हटलं गेलं आणि त्यामध्ये जवळपास 14 जणांची समिती तयार करण्यात आलेली होती। तत्कालीन शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्याचे हे त्या समितीचे अध्यक्ष होते। शासकीय 6 आणि अशासकीय 6 अशा स्वरूपाचे सदस्य त्यामध्ये होते आणि त्याच वेळेला 2017च्या दरम्यान या सगळ्या अनुषंगानं एक अहवाल सुद्धा तयार करण्यासाठी उपाययोजना तयार करण्यासाठी या समितीने जवळपास 8हून अधिक बैठका घेतलेल्या होत्या आणि 2017च्या जी समिती स्थापन करण्यात आली तिने 2018ला अहवाल सुद्धा दिलेला होता। या अहवालाच्या अनुषंगाने जर बघितलं तर कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबतची मंजुरी देऊन मग पुन्हा एकदा विधानसभा आणि विधान परिषद या ठिकाणी हे विधेयक आणलं जाणार होतं। शिकवणी विधेयक असं त्याला नाव देखील देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हे विधेयक राज्यामध्ये लागू होणार होतं। या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर हे विधेयक जर आणलं गेलं असतं तर कायमस्वरूपी या क्लासेसच्या अनुषंगानं नियमांची तरतूद झाली असती। आता सध्याच्या घडीला जवळपास 9 वर्षांपासून हे विधेयक लालफितीत मंजुरीविना अडकून आहे। यामध्ये आता हे जे मुद्दे उपस्थित होतात, विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर कोचिंग क्लासेसवर कारवाई करणे किंवा या सगळ्या अनुषंगाने, मात्र सध्याच्या घडीला कायदा अस्तित्वात नसल्यामुळे जे शासकीय इमारतीच्या अनुषंगाने अग्निशमन दलाला जे अधिकार आहे त्या सगळ्या अनुषंगाने कारवाई केली जाते। ती कारवाई देखील तोकडी असते ज्यामध्ये वीज आणि पाणी कट करण्याशिवाय काही बंधनं सुद्धा येतात। त्यामुळे यासाठी जे कोचिंग क्लासेसच्या संघटना आहे त्यांच्या माध्यमातून वारंवार हे विधेयक मंजूर व्हावं अशा स्वरूपाची मागणी सुद्धा केली जाते। मात्र याकडे शासनाकडून दुर्लक्ष केलं जातंय अशा स्वरूपाचा आरोप केला जातोय। राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे
अशा सुद्धा स्वरूपाचे आरोप आता होऊ लागलेले आहेत. लखनौची दुर्घटना ताजी असताना पुढारी न्यूजनं जी पडताळणी केली त्या पडताळणीमध्ये हा मुद्दा समोर आलेला आहे आणि एकूणच राज्यामध्ये आता सध्याच्या घडीला हे विधेयक तातडीनं मंजूर व्हावं अशा स्वरूपाची मागणी सुद्धा होऊ घातलेली आहे. त्यामुळे येत्या काळात शासनाच्या माध्यमातून आता सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण विधेयकाच्या अनुषंगाने काही चर्चा होते का हे सुद्धा पाहावं लागणार आहेत. विक्रांत, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर खासगी कोचिंग क्लासेसच्या कायद्याचं नेमकं काय झालं, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे समजून घेऊया. फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन स्वयंसेवी संस्थेकडून 1999 साली मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली. 1999 साली जनहित याचिकेची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल सुद्धा घेतली. 2000 साली न्यायालयाच्या निर्देशानंतर अशोक प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, समितीनं अहवाल सादर केला आणि 17 ऑक्टोबर 2000 साली अध्यादेश काढला. 17 वर्षांनंतर राज्य शासनाकडून तत्कालीन शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 14 जणांची नव्यानं समिती स्थापन करण्यात आली. समितीला खासगी शिकवणी वर्ग नियंत्रण विधेयकाचा मसुदा तयार, उपाययोजना सुचवण्याची. समितीनं अहवाल सादर केल्यानंतरही शिकवणी विधेयकाला आजपर्यंत मंजुरी मिळालेली नाही. 2017 पासून आज तागायत कोचिंग क्लासेस नियंत्रणाचं विधेयक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. परिणामी कोचिंग क्लासेसच्या नोंदणी, नियमन आणि सुरक्षा निकषांसाठी स्वतंत्र कायदा अद्याप अस्तित्वात नाही. फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन स्वयंसेवी संस्थेकडून 1999 साली मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतरचा हा सगळा घटनाक्रम आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी समितीमध्ये सदस्य असलेले बंडूपंत भुयारजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. भुयारजी, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये आपलं. आता 2017 सालापासून आतापर्यंत हा जो कायदा आहे तो अस्तित्वात आलेला नाहीये. मुळात याची गरज काय आहे, याचे फायदे काय राहिले असते जर अस्तित्वात आलेला असता तर? या कायद्यामुळे कोचिंग क्लासेसचं असं म्हटलं जातं की गेल्या 25 वर्षापासून ते नियंत्रणात नाही आहे आणि बरेचदा अशा काही घटना घडल्या लखनौ सारख्या किंवा 2-4 वर्षापूर्वी घडलेल्या सुरत सारख्या. तर अशा घटना घडल्यानंतरच कोचिंग क्लासेसचा विषय पुन्हा एकदा चर्चेमध्ये येतो. परंतु होतं काय की 4 जानेवारी 2017ला एका समितीचं गठन केलं गेलं आणि त्याच्यामध्ये 12 सदस्य होते, 6 शासकीय आणि 6 अशासकीय. त्या 12 सदस्यांनी पुण्यामध्ये माननीय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 6 बैठका वर्षभर घेतल्या आणि साधक बाधक चर्चा होऊन शासकीय सदस्य आणि अशासकीय सदस्यांच्या मध्ये कोचिंग क्लासेससाठी अतिशय सुयोग्य असा एक ड्राफ्ट नियमावली तयार करण्यात आली आणि ती शासनाला 6 एप्रिल 2018ला सादर करण्यात आली. परंतु 6 एप्रिल 2018 नंतर शासनानं त्याच्यावर कृती करणं अपेक्षित होतं. ड्राफ्टच्या त्यावेळच्या रचनेनुसार येणाऱ्या 2 अधिवेशनामध्ये त्या ड्राफ्टच्या तरतुदी विधान सभेच्या आणि विधान परिषदेच्या किंवा दोन्ही सभागृहामध्ये त्या मांडणं अपेक्षित होतं, त्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं आणि ते मंजूर करणं अपेक्षित होतं. पण दुर्दैव आणि म्हणून जी आम्ही वर्षभर मेहनत घेतली, एवढ्या चांगला ड्राफ्ट तयार केला आणि तो खरं म्हणजे कोचिंग क्लासेससाठी पण चांगला होता, शासनासाठी पण चांगला होता, पण त्याची अंमलबजावणी का झाली नाही हे त्या ठिकाणी एवढ्या वर्षापासून कळत नाही. आणि म्हणून शासनाला आमची या माध्यमातून एकच विनंती असेल की येणाऱ्या नियमावलीला आमचा विरोध नाही आहे, पण नियम हे सुसंगत असावे. कोचिंग क्लासेस हा व्यवसाय कितीतरी वर्षापासून चालू आहे. हजारो बेरोजगार, लाखो बेरोजगार त्या व्यवसायामध्ये आहे, सुशिक्षित आहे. पालकांच्या महत्वाकांक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा त्या ठिकाणी पालक आपल्या पाल्याला कोचिंग क्लासेसमध्ये स्वखर्चाने टाकतात आणि आम्ही कधीही कुणालाही जबरदस्ती करत नाही, आग्रह करत नाही. ज्या क्लासेसला विद्यार्थ्यांना जायचं असते त्या क्लासेसला ते जातात. व्यवसाय म्हणून काही जाहिराती केल्या जात असेल तर त्या योग्य आहे, परंतु चुकीच्या पद्धतीनं ज्या जाहिराती केल्या जातात त्याला आम्ही कोचिंग क्लासेसची संघटना म्हणून कधीही समर्थन करत नाही. किंबहुना कोचिंग क्लासेसमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत
नेहमी त्या ठिकाणी कोचिंग क्लासेसवर आरोप केले जातात की कोचिंग क्लासेस अशा प्रकारच्या गोष्टीला पाठबळ देतं. तर मी आपल्या माध्यमातून संबंध समाजाला, शासनाला सांगू इच्छितो की कोचिंग क्लासेसचे संचालक अतिशय इमानी इतबारे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्ञानदानाचं कार्य करतात आणि ते चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचं काम करतात. परंतु याच्यामध्ये 2-4-5% लोक जे चुकीच्या पद्धतीनं काम करतात त्यांच्यामुळे संपूर्ण व्यवसाय हा बदनाम होतो. खरं म्हणजे आम्हाला केंद्र शासनाने MSME मध्ये किंवा लघु उद्योगाच्या विभागामध्ये अंतर्भूत केलंय. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कर वेगवेगळ्या पद्धतीनं भरतोय. जो ज्याच्यासाठी पात्र असेल, कोणी GST भरतोय, जो पात्र असेल तर, किंवा वेगवेगळे कर आम्ही भरतोय. म्हणजे शासनाच्या तिजोरीमध्ये राज्यातून 5,000 कोटीचा महसूल दरवर्षी जातो. आणि असं असताना कोचिंग क्लासेसला जर बदनाम केलं जात असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. आणि या ज्या काही घटना घडत असतील त्या घटनांना जे जबाबदार लोक आहेत त्या जबाबदार लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि आम्ही जो नियम बनवलेला आहे, आम्ही जी नियमावली तयार केली आहे 2018 मध्ये, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा कोचिंग क्लासेस संघटनेचे प्रतिनिधी बोलावून साधक बाधक चर्चा करून शासनाच्या आणि कोचिंग क्लासेस संचालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून त्याच्यावर एकदा निर्णय घेऊन ती नियमावली मान्य करायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्याच्यामध्ये जर ज्याच्या कटी असेल तर संघटना म्हणून आम्ही त्या कधीही सहन करणार नाही. बरं, तुम्ही त्यावेळी जो अहवाल सादर केला होता त्यामध्ये साधारण कोणते नियम होते, कोणत्या प्रकारचे नियम होते, कोणकोणत्या बाबतीतले नियम होते, त्याविषयीची माहिती भुयारजी. सावकाश त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती विद्यार्थी संख्येची. विद्यार्थी संख्येची सगळ्यात मोठी अट होती. शासनाचं म्हणणं होतं की 80 विद्यार्थी प्रत्येक बॅच मध्ये असावेत. आणि आम्ही त्यांना सांगत होतो की काही खाजगी शिकवणी संचालकांच्या बॅचेसमध्ये 100 ते 120 विद्यार्थी असतात. तर शासनाने ते पण आमचं मान्य केलंय. 120 पर्यंत विद्यार्थी संख्या वाढवली. आणि दुसरी गोष्ट, जे पार्किंगचा विषय नेहमी चर्चेला जातो, तर आमच्या ड्राफ्टमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की पार्किंग ग्रामपंचायत हद्दीत असेल, नगर परिषदमध्ये असेल, महानगरपालिकेमध्ये असेल, तर जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रोडच्या साईडला दोन्ही जी जागा असते त्या रोडच्या साईडच्या दोन्ही जागेमध्ये पार्किंग लावता येते असं आमच्या ड्राफ्टमध्ये नमूद आहे. आणि हे अजूनपर्यंत कधीच बाहेर आलेलं नाही. विद्यार्थी संख्या असेल, फायर ब्रिगेडची व्यवस्था मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये ठीक आहे, मोठ्या मार्केटमध्ये ठीक आहे, जे 3 मजल्यापेक्षा जास्त असेल. पण काही कोचिंग क्लासेस सर्वसामान्य व्यावसायिकांचे आहे, काही गृहिणींचे आहे आणि त्या लहानशा बिल्डिंग मध्ये चालतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या ठिकाणी एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर फायर ब्रिगेडचं उभं करणं शक्य नसतं आणि NOC घेणं पण शक्य नसतं. आम्ही शासनाला सांगितलं बैठकांमध्ये की आम्ही प्रत्येक रूमच्या बाहेर फायर एक्सटिंग्विशर लावू. आपण 1 सांगून 2 जिने म्हणता, तर आम्ही 1 सांगून 2 जिने करू. ज्या व्यवस्था आम्हाला करणं शक्य आहे त्या सगळ्या आम्ही व्यवस्था करू. शासनाने ड्राफ्ट बरोबर एक अर्ज आमचा तयार केला की कोचिंग क्लासेसच्या संचालकांना कशा प्रकारे अर्ज भरावा लागेल, त्या अर्जामध्ये काय काय तरतुदी असेल, काय काय बाबी त्या ठिकाणी असेल, तर त्या सगळ्या अतिशय विस्तृतपणे चांगल्या प्रकारे चर्चा करून आम्ही बनवलेल्या आहेत. प्रश्न एवढाच आहे की कोचिंग क्लासेस संचालकांच्या संगनमतीने शासनाने त्याच्यावर विचार करून निर्णय घेणं अपेक्षित आहे. केवळ शासनाने एकट्याने निर्णय घेणं शक्य नाही आहे. नेमकं 2000ला प्राध्यापक अशोक प्रधान यांच्या एक समितीने असा चुकीचा निर्णय घेतला होता, तर तो हायकोर्टामध्ये रद्दबातल झाला होता. पुढे जर अशाच प्रकारच्या जाचक कोचिंग क्लासेस संचालकांवर लादल्या जातील तर कोचिंग क्लासेसचे संचालक त्याला प्रखरपणे विरोध करतील. बरं, मुद्दा लक्षात आला. तुम्हाला थोडंसं थांबवतो. आमचे प्रतिनिधी किरण ताजने सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना आपल्याशी काही बोलायचं आहे. किरण. भुयार सर, ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं काम केलं म्हणताय, अगदी त्यासाठीचा लाखो रुपयांचा खर्च असेल, त्यानंतरचा दिलेला वेळ असेल, आणि अशा पद्धतीने जर एखादा मसुदा विधेयकाच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकत असताना तो जर मंजूर होत नाही
तर यासाठीची खंत म्हणून तुम्हाला काय वाटतं? आणि प्रामुख्यानं वेळ जातो, पैसा जातो आणि महत्वाची बाब म्हणजे अशा पद्धतीने ज्या वेळेला घटना घडतात त्याच वेळेला हा मुद्दा ऐरणीवर काय येतो? इतर वेळेला कोचिंग क्लास म्हणा किंवा इतर जे त्याच्यामधले असलेले जे महत्वाचे घटक आहे ते पुढाकार का घेत नाही? माफ करा, सगळ्याच घटकांनी कोचिंग क्लासेस नियंत्रणासाठी पुढाकार घेणं अपेक्षित आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की शासनाची प्रामाणिक जर भावना असेल, प्रामाणिक भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सेटल होऊ शकतात किंवा त्याला व्यवस्थित आकार येऊ शकतो. मग काही घोषणा अशा केल्या जातात की कोचिंग क्लासेस बंद करायला पाहिजे, तर हे संयुक्तिक नाही. कोचिंग क्लासेस कधीही बंद होऊ शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये केवळ कोचिंग क्लासेसच नाही, कोचिंग क्लासेस बरोबर अनेक ठिकाणी व्यवसाय जुडलेले आहे. मग तो झेरॉक्सचा असेल, मेसचा असेल, रूम भाड्यानं देण्याचा असेल, स्टेशनरीचा असेल. एखादा कोचिंग क्लासेस बंद करतो म्हटलं तर जवळपास आपल्याला त्या एका कोचिंग क्लासेसची संचालकाशी संबंधित कमीत कमी 50 लोक असतात. तर हे म्हणणं संयुक्तिक नाही. आमच्या कानावर अशा बातम्या येतात की कोचिंग क्लासेस बंद करा, असं आपल्याकडे शक्य नाही आहे. आपल्याला कोचिंग क्लासेसही चालले पाहिजे, विद्यार्थ्यांची गुणवत्ताही टिकून राहिली पाहिजे. शाळा कॉलेजला आमचा विरोध नाही आहे, पण शाळा कॉलेजमध्ये जे अब्सेंटी होते किंवा बायोमेट्रिक प्रेझेंटिव्ह व्हायला पाहिजे त्या गोष्टी आम्हाला अपेक्षित आहे. आणि भुयारजी, आपली कोचिंग भूमिका क्लासेस लक्षात आणि- आलेली आहे. आपण वेळ दिलात आणि सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केली त्यासाठी धन्यवाद. आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत होते, त्यांचेही आभार.